ह्याला काय बोलतात गुप्त खलबतखाना आहे। त्या टायमाला न्याय निवड बैठक बोलवती ना, ती बैठक बोलवायची म्हणजे जे महाराजांचे ठराविक लोक होते ते आतमध्ये उतरायचे, गुप्त चर्चा करायचे, वरती आले का दगडीचा कान लावून घ्यायचे, म्हणजे ह्या कानाची गोष्ट त्या कानाला कळून असे न्याय निवडायचे। समोर 2 लाईटाचा पोल दिसतात का, तिकडे लोक दिसत आहेत का 3, तो हिरकणी बुरुज आहे। हिरागवळच्या बाळासाठी उतरून गेली, तो पलीकडल्यासाठी उतरून तिचं गाव कोणतं होतं? आमच्याच गवळी समाजाचे, आम्ही हिरकणवाडीत हिरकणवाडी गावचा होता तो हिरकणी बुरुज आहे। हिरकणी बुरुजांच्या पलीकडे तुम्हाला मनोर दिसत आहेत काय, हे सप्ते मनोरे आहेत, कारानी दिव्य मखमली पडदे होते, म्हणजे राण्या, हा हे राण्या आतमध्ये राहायच्या आणि दुपारच्या वेळेला दाशांबरोबर हवा खायसाठी इथं बसायच्या। हे साठी जर तुम्हाला एक तलाव पाहायला भेटणार आहे खिडकीतून, ते पाहून घ्या, त्याला काय बोलतात गंगासागर तलाव। हे गंगासागर तलाव म्हणजे काय नाडवलं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जागा बटाने 7 नाण्यांचा पाण्याचा गडावरती राजाभिषेकसाठी ते उरलेलं पाणी त्या तलावामध्ये सोडलं, तेव्हा त्या तलावाचं नाव ठेवलं का फिरती गंगासागर तलाव। आता आपण इथं पुढे तुम्ही जाणार आहे, त्याला काय बोलतात शिवाजी महाराजांचा राजदरबार आहे, राजाभिषेकचं जागा आहे। राजदरबारामध्ये तुम्ही पुढे गेला का पलीकडे तुम्हाला जगदीश्वर मंदिर, कुत्रे समाधी, महाराजांची समाधी, बाजारपेठ आणि होळीचा माळ हे तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। त्याच्या पुढे तुम्ही आता छोटासा नगरखाना पाहणार आहे, त्याच्या पुढे एक नगरखाना आहे, त्या नगरखान्याच्या पायरीवरती नाव लिहिलेलं आहे हिरोजी इंदुरकर सेवेचे तत्पर। ते माहित आहे हिरोजी इंदुरकरांच्या पायरीवरती का नाव लिहिले, हा रायगड कोणी बांधला, हिरोजी इंदुरकरांनी 14 वर्षे बांधकाम केलं रायगडचं हिरोजी इंदुरकरांनी। 14 वर्षे बांधकाम करून झाल्यानंतर महाराज बोलले मला बक्षीस पाहिजे, म्हणजे काय पाहिजे मला सांग। हिरोजी इंदुरकर काय बोलले, महाराज माझी वेळ येईल तेव्हाच मी बक्षीस मागत, त्याच्या आत्माग बसणार नाही। महाराजांचा राजाभिषेक झाला या राजदरबारमध्ये, त्या टायमाला महाराजांची मिरवणूक हत्तीवर बसून गेली, त्या टायमाला हिरोजी इंदुरकर नावाची पाटी घेऊन त्याच्यावरती रुमाल टाकून उभं राहिलेलं, म्हणलं थांबा थांबा महाराज माझी वेळ आलेली बक्षीस मागायची। म्हणले तू सोनं नाणं दर काही सुद्धा मागू शकते, म्हणले मी रायगडचं बांधकाम केले हे चंद्र सूर्याच्या साक्षीने, हे सोनं नाणं दर घ्यायच्या सारखी नाही केलं, एक नावाची पाटी लावायची परवानगी द्या।